मनाच्या मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलतीराचा, शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंटकाचा महाराष्ट्र, धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताडातल्या उरात जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत करणारा, जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणाऱ्या वादळाचा महाराष्ट्र, माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. हाच महाराष्ट्र कधी काळी पडला होता निश्चित निराश, ग्लानी आला नव्हता शिवधर्माचा अभिमान की स्वराज्याचा स्वाभिमान. कैदेल यवनांपुढे झुकला होता मराठा दिल. त्याच वेळी उठला एक वीज लोट सह्याद्रीच्या तड्याकोड्यात. त्या सरशी जे झोपले होते ते जागे झाले, जे जागे झाले ते उठाले, जे उभे राहिले ते चालते झाले, जे चालते झाले त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण. राज्य व्हावे तश्रींची इच्छा दौडू लागली, मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागली. 350 वर्षानंतर अवघा महाराष्ट्रातला मनुष्यबळ तर हातावर गर्दने पेलून उभा राहिलं. लोकांचं राज्य उभं राहिलं. सकळ गुण मंडित अखंड लक्ष्मणकृत राजकारण धुरंधर राजाधिराज महाराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. ही किलकारी रायगडाच्या कणाकणावर, मराठी माणसाच्या मनामनावर आणि काळाच्या क्षणाला भेदून गेली. मातीनं 750 वर्षापूर्वी देवगिरीचं ऐश्वर्य संपन्न बिलोरी साम्राज्य पाहिलं. त्याच मातीत एका स्वातंत्र्याचा ठिणगीचा जन्म झाला. जय शिवराय. अनवातो थाटोळी दादावर थोरल्या धान्याला अनवातो घाटोळी दादावा थोरल्या धान्याला अन स्वराज्याचं तोरण बांधिला शिवबान राजानं. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला ग. स्वराज्याचं तोरण बांधिला शिवबान राजानं. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला ग. शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग. माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग. माझं शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग. राज छत्रपती झालं ग ग ग. हे पालखीत आलं पण सोबती मावळ सरदार आणि 32 माळ सिंहासन त्यावरी बैसल कोण ग. रायगडाच्या सत्रेवर गर्दती शाहिरी ललकार. संगनकार तुतारी वाजती संबळ ठेक्यानं. माझं राज शहाजीची जाऊ रत्न शुभ ग माय ग ग ग ग. माझं शुभ छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं शुभ छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. माझं शुभ छत्रपती झालं ग माय ग ग ग ग.
अरे भगव्या झेंड्याचं आभाळ गडावर भरलं ग ग ग ग. चल रे वाघ्या. अन नांग्या तलवारीत नाचत मर्दानी खेळात झेंड्याचा बाळ गडावर भरलं ग ग ग ग. माझ्या नाकाच्या नावानं घडलं ग शिवराई हो ना ग. उधळी गुलाल भंडारा उधळी गुलाल भंडारा शिवबाच्या शंभूच्या नावानं. माझा राजा छत्रपती झाला का माझ्या ग ग ग ग. माझा राजा छत्रपती झाला का माझ्या ग ग ग ग. माझा राजा छत्रपती झाला का माझ्या ग ग ग ग. माझा राजा छत्रपती झाला का माझ्या ग ग ग ग. त्यातून भोपाळ्यांचे सूर लहरत सर्वत्र ओव्या अभंगांचे शब्द साम्राज्य असे आणि महाराष्ट्र त्यातच तल्लीन होऊन जाईल. बऱ्यापैकी सुंदर माझी जाती गे फिरते बहुतोकी उभ्या गाव कौतुकी तू दिली मलगबाई जागली ओंगळ्यानं पांग दिली मलगबाई जागली. सध्यावर जळण घोडीते बाई सत्यावर जुंदळ घोडीते जात्यावर जुंदळ घोडीते बाई जात्यावर जुंदळ घोडीते. घेऊन गोटा मारून खुंड घेऊन गोटा मारून खुंड जात्यावर दळण दळीते बाई जात्यावर दळण दळीते जात्यावर दळण दळीते बाई जात्यावर दळण दळीते. उजळून आल्या भाळा रामाच्या पारी उजळून आल्या भाळा रामाच्या पारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत आली
वासुदेवाची स्वारी आहा सुरव्या संग ईर्षा करतोय अंधार का अंधार उजेड त्याला गिळतो म्हणून बेजार का बेजार पापाचा मोर पुण्याई करती आभारी अनगाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी कोंबडा बोलतो कोंबडा बोलतो उगवतीच्या तुला सूर्याचा डोळतो नारायणाचे रूप खेळवी धरतीला का धरतीला ही रसरीत चांद चमकवी रातीला का रातीला ही जिद्द कल्याणा पायी असावी सारी अनगाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी काय वासरू पहिलं जागवी गोठ्यात गोठ्यात कृष्णाचं रूप हे आलं चालून या तारी अनगाव जागवत आली वासुदेवाची स्वारी गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं 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 विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठूचा गजर हरिनामाचा जयकारो विला विठूचा गजर हरिनामाचा जयकारो विला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी दाव मांडला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी दाव मांडला अनाटा पटाणीला गोऱ्या गोट्या धाव मांडला आट्या पटाणीला गोऱ्या गोट्या धाव मांडला या विठूचा गजर हरी नामाचा चेंदरो विला या विठूचा गजर हरी नामाचा चेंदरो विला या संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडला या संतांचा मेळा गोपाळाचा डाव मांडला या विठूचा गजर हरी नामाचा चेंदरो विला या विठूचा गजर हरी नामाचा चेंदरो विला विठूचा गजर हरी नामाचा चेंदरो विला विठूचा गजर हरी नामाचा चेंदरो विला विठूचा गजर हरी नामाचा चेंदरो विला
तुला विठूचा गजराज नामाचा झेंडा बोला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 विठ्ठल जय हरे विठ्ठल बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल सोन्याच्या देवगिरीवर यादवांचा गरुड ध्वज मोठा दिमागानं फडकत होता. पंढरपूरच्या राहुळावर तर हिंदू धर्माची भगवी पताका तर त्याहूनही उंच उठत. महाराष्ट्राची प्रजा धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ मोठ्या दिमागानं साजरी करत होते. प्रजा सुखी होती, संसार सुखानं चालले होते. प्रजा गाई वासर राजाच्या मांडीवर मान टाकून निर्धास्त विसावली होती. सर्व काही सुखानं चाललं होतं. पण इतक्यात कुणाची तरी नजर लागली. वैभवानं भारलेला आणि पूर्ण चंद्र लकलकलेला तो चंद्र, महाराष्ट्रावर चांदणा शिंपणारा तो चंद्र. चंद्राला कोणाची तरी नजर लागली. अचानक विंध्याचलावरून धुळीचे लोळ उठले, भयंकर आरोळ्या उठल्या, घोड्याच्या टापा खडाडल्या, आरोळ्यांचे आवाज वाढू लागले, टापा खडखडू लागल्या. त्याच्या हाताराच आणि भाल्याची टोकं झगारली. लवलवणारे अफगाणी शिरतास, फुसफुसणारे अफगाणी मनगटे, शिवशवणारे अफगाणी छाताडे, ते हाय तवडात ते आक्रोशणारे कंठनाळ बेताल उधळत धपक्यांवर तुटून पडली. 8,000 अफगाणी घोडा गाभाळत पेसाळत चौथा धडाडू लागला. हत्याराचा निमंत्रित होतो महाराष्ट्रावर खेळ. सर 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 करे ती भान यादव राजा पुत्री 8,000 बसल्या. पाखरं उडाली, भयंकर आरोळ्या, आक्रोश आणि किंकाळ्या उठल्या. अरे परचक्र आलं, परचक्र आलं माझ्या महाराष्ट्रावर. परचक्र व्यवस्थापन झाली ती भूमी चिंताळली आणि तिकडं पठाणाच्या फौजेत हत्या मुबारकेचा जल्लोष. महाराष्ट्राची सुंदर प्रबळ प्राचीन प्रख्यात आणि प्रसिद्ध राजधानी अवघ्या 8,000 सैनिकांनी 500 कोसांवरून अवघ्या 15 दिवसात नागरिक केलं. सम्राट यादवांची देवगिरी पिटावली गेली. द्रौपदी सारखी, अरे त्या द्रौपदीच्या मदतीला तो श्रीकृष्ण तरी धावला होता. देवगिरी उघडी पडली, अनाथ पोडकी उघडी एखाद्या पट्टी सारखी. देवगिरीने आजवर मान सन्मानाचे अनेक सोहळे पाहिले.
आज देवगिरीवर आज असहाय होऊन बलात्कार करण्याची वेळ आली. अरे महाराष्ट्राच्या जन्मापासून कधी न पाहिलेला दारुण प्रसंग आज महाराष्ट्रावर उठवला. अवघ्या 8,000 फौजनिशी शत्रूंना केलेल्या पहिल्याच आक्रमणात महाराष्ट्राची हाड खिळखिळी करून टाकली. दिवसामधून दिवस जातो. सुबंध महाराष्ट्र हलाच सुलतानांच्या फौजांच्या एकमेकांच्या आक्रमणात फौजेच्या पायाखाली ते लोकांची शेत रदार हाबरू सगळं चिरडून जात होतं. त्यांच्या लेखी सुनांचा आक्रोश त्यांचे अपहरण पाहत बायका मुलांचे अरे सौंदर्य तर धनु शापच बनला होता. अरे कुणीही वैर्य नाही यावं, हात टाकावा आणि तिला लुटून वर बनून खावा. अरे इकडून आक्रमण झालं, पळा. अरे तिकडून आक्रमण झालं, पळा. अरे तो आला सुलतान, तो आला अफगाण, तो आला पठाण, तो आला हबशी. अरे पळा, लपा. अरे कुठं लपायचं. वास्तविक न पळता थाट उभं राहण्याची गरज. त्यासाठी ऐकावं, धैर्य हो, एक वटून उभं राहण्याची गरज. मुख्य आवश्यकता होती ती पर्वतासारख्या आचरण नेत्याची. अरे कुठं आणायचं हे धैर्य, अरे कुठं आणायचं हे धैर्य, कुठं आणायचं हे ऐक्य, कुठं आणायचं हे शौर्य, कुठं आणायचं हे नेतृत्व, कुठं आणायचं हे कर्तृत्व. सगळ्यांचीच वान व्हावं. अपमानाने संतापलेले आणि जुलमाने बाजून निघालेले मुकी पण जिवंत मन आणि बळी पडलेले त्या असंख्य बायका मुलांचे तळतळते आत्मे निद्रिस्त भवानीच्या दाराशी आक्रोश करीत होते. बळे दारुगड भवानीच्या दारात तो आक्रोश घुमू लागला. बळे दारुगड, 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 दारुगड. महाराष्ट्राचा शोक आणि आक्रोश ऐकून त्या जागीच बहिण डोळे वटारले. शुंभ निशुंभ चंड मुंड महिषासुरादी दैत्याचा वध करणारी ती बया सिंहासन उठली. ही अनाथांची बया, दुःखितांची बया, अपमानितांची बया, महाराष्ट्राची बया कोण? साक्षात जिजाबाई, मूर्तिमंत सौदामिनी, निजामशाहीतील फार मोठे आसामी असणाऱ्या, 27 महालांची जहागिरी असणाऱ्या, 12,000 फौजेचे सरदारकी असलेल्या सिंदखेडच्या लखुजीराजे जाधवांच्या अंगणात चमचमणारी एक चतुर चाणाक्ष सांदळी, जाधवरावांची बहुगुणी लाडकी लेक, जणू सोन्याच्या समयीतील लवलवती सोनेरी ज्योतच. आम्ही जिजाऊ, नेरूळच्या भोसले घराण्याची सून, लखुजी जाधवांची मुलगी आणि मातृत्वाचा मानदंड गौरव ज्यांनी निर्माण केला अशा शिवबांची आई. एक काळ असा होता की मराठी मुलकाचं अवघं सैन्य पारतंत्र्यात चाच पडत होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता. आणि अशाच काळात सिंदखेडच्या म्हाळसा राणी आणि लखुजी जाधवांच्या घरी आमचा जन्म झाला. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं.
जिजा म्हणजे जय आणि विजय. आमच्या बालपणी सतत सर्वत्र सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, सल्लामसलती, जनतेची गाराणी हे सगळं असायचंच. युद्धकला तर आम्ही शिकलो होतोच, पण त्यापेक्षा 700च्या वर मुलींची फौज देखील आम्ही तयार केली होती. सकाळी जेव्हा आम्ही रपेट मारायला बाहेर पडायचो त्यावेळी गावातील काही बायका माणसं आमचं कौतुक करायची, काही नावही ठेवायची. पण आम्ही निश्चय केला होता की स्वतः समवेत इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे. आमच्या मातोश्रींच्या इच्छेखातर आम्ही मराठी, अरबी, उर्दू, कानडी, फारसी अशा भाषा शिकलो. महाभारत, रामायण वाचलं आणि त्या समवेत कुराण आणि बायबलही वाचलं आणि ते समजूनही घेतलं. पण या सगळ्यानंतर आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड? आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? परकीयांची चाकरी करण्यासाठी? झुंजणार आपण, मरणार आपण आणि मारणारही आपणच. हे कसलं पारतंत्र्यातलं मुरदाड जगण? हे सगळे प्रश्न आमच्या मनात वादळ निर्माण करत होते. अवघी रयत अत्याचाराला कंटाळली होती. अबलांच्या आर्त किंकाळ्यांनी त्या सह्याद्रीलाही जाग येत नव्हती. जणू काही त्याची प्रतिकार शक्तीच संपली होती. तो अन्याय अत्याचार पाहून तळपायाची आग अगदी मस्तकात जायची. आम्हास प्रश्न पडायचे तेव्हा मी वडिलांना विचारायचे, हे कोणी संपवत का नाही? आपण स्वतःसाठी का झुंजत नाही? वडील उत्तरादाखल म्हणायचे, याच भूमीवर मराठ्यांनी आसमंताकडे पाहून तुताऱ्या फुंकल्या, हर हर महादेवच्या गर्जने ढाल तलवारी लढवल्या. पण हे मराठे एकसंध नाही, विखुरले गेले. जात धर्माची वीण एवढी पक्की झाली की यांना पारतंत्र्याची चीड नाही की स्वातंत्र्याची ओढ नाही. समाजाला बांधून ठेवतो तो एक ज्वलंत स्वातंत्र्य विचार. आम्ही वडिलांना पुन्हा विचारलं की या विचारासाठी आम्ही काय करावं? वडील शब्द जुळणी करत उत्तर करते झाले, बेटा, जिथे रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाट वाहतात, तेथे गवतानाही भाले फुटतात. मातीतून उगवणाऱ्या सहस्त्र कोंबांना जगण्याचं दान देतं ते त्या स्वातंत्र्याच्या सूर्यामुळे. हा, पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो. मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात. मुरदाड शरीरांना जागा करावं लागतं आणि हातात पेटत्या मशाली द्याव्या लागतात. एक एक शब्द आम्ही मनात साठवत होतो. मनात विचार आला, हे महाराष्ट्र माऊली, आजवर किती सोसलंस? या यवनांनी कापून फेकून दिलेल्या तुझ्या लेकरांची प्रेत तू तुझ्यात सायलीस. अब्रू लुटून नेलेल्या लंकी सुनांना पाहिलंस. त्या आधी विझवत राहिलीस. पण आता बास. आता विझत विझवत बसायचं नाही, आता फक्त पेटायचं. लग्नानंतर शहाजी राजांनाही आमच्या या क्रांतिकारी विचारांचा आदर वाटत. आमच्या पोटात जसजसा अंकुर वाढू लागला त्याच वर्षी आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट उगवू लागली. आमच्या डोळ्यात डोहाळे फिरणाऱ्या भोवतीच्या माय बहिणी आम्हास पुसू लागल्या, मुली, तुला काय हवं? आम्हा स्वातंत्र्य हवे, पराक्रम हवा, अपमानांची भरपाई हवी. आम्हास मेवा मिठाई, सुगंधी सरबते नको होती. मस्कती डाळिंबे नको होते की गुलाब पाण्याचा शिडकावा, सुगंधी अत्तरांचे तुषार नको होते. आम्हास ना हत्तीवर बसावेसे वाटे, डोंगरावरील किल्ले चढावेसे वाटत, सोन्याच्या तख्तावर बसून मस्तकावर शुभ्र छत्र धरून मोठमोठी दाने करावीशी वाटत, उंच उंच ध्वज उभारावेत, नौबती चौघड्यांचा दणदणाट ऐकावा, धनुष्यबाण, भाला, तलवार इत्यादी शस्त्र घेऊन अंगावर चिलखत घालून मोठमोठ्या लढाया कराव्याशा वाटत.
आमच्या मस्तकात कुरुक्षेत्र घुमत होते. महाभारताचे अध्याय फडफडत होते. वास्तविक आम्ही शहाजीराजांच्या पत्नी होतो. भोसले कुळीच्या महाराणी होतो. भोसल्यांचा मानही फार मोठा होता, पण तरीही आम्ही तहानलेल्या होतो. आम्हाला तहान लागली होती ती स्वराज्याची. इतर कुठल्याही मृगजळाने ही आमची तहान भागणार नव्हती. आम्हाला स्वतःचे असे स्वतंत्र राज्य हवे होते. जगदंबेने जसे 9 दिवस 9 रात्र अखंड युद्ध मांडून अवघे राक्षस निर्दाळून काढले, त्याप्रमाणे आपणही या सुलतानाविरुद्ध युद्ध करून ही भूमी मुक्त करावी असे आम्हास वाटे. कारण मराठ्यांच्या संसाराची मुलखाची उडालेली दैना आम्हास पाहवत नाही. आपली जात अस्सल मराठ्यांची, क्षत्रियांची, प्रजापतीचे आणि संत सज्जनांचे रक्षण करणे हेच आपले ब्रीद आहे हे आम्हास पुरते ठाऊक होते. महाराष्ट्र धर्माच्या दास्याची कल्पनाच आम्हाला सोसवत नव्हती. इथल्या स्वाभिमान शून्य, कुळाशलाची चाड, बेअब्रूची चीड नसलेल्या, लाचा, स्वार्थी आणि गुलाम बनलेल्या जहागीरदार आम्हास अत्यंत मनोमन चिडे. हे कसले पौरुषत्व? देव, देश, धर्म प्रतिपाळील तोच खरा पुरुष. या शूर पण अज्ञानी मावळ मराठ्यांना सुलतानाविरुद्ध एक एक करून उठवेल असा कोणीतरी रामासारखा परमप्रतापी पुरुष हवा. असा परमप्रतापी पुरुष जन्माला येईल तर येईल ना. बस झाला काय कल्पनेचं काम. आम्हासही आता राज्य हवेच, स्वतंत्र तख्त हवे. आम्हास हवा स्वतंत्र झेंडा, स्वतःची फौज, तोफखाना, आपला सेनापती, आपला प्रधान. आमच्या देशावर राज्य करतील आमचे सार्वभौम चंद्र सूर्य आणि आमचा सार्वभौम राजा, मराठ्यांचा स्वतंत्र राजा आणि राज्य. हर हर महादेव. रोज नजरेसमोर फडकणारा औरंगजेबाचा हिरवा झेंडा काळजात दुखून जातो आमच्या. स्वराज्यात झालेली ही जखम आता जास्त दिवस भळभळ ठेवणं आम्हास मानवणार नाही. गड विटाळला, लवकरच शुद्धी करणे इष्ट. भाऊसाहेब, अहो स्वराज्यातली कोंढाण्याची जागा आम्हास ठाऊक नाही का? परंतु त्या मुघलांच्या हातून गड घेणे तेही तितकेच कठीण आहे. याआधीही स्वराज्यात असताना दोन्ही वेळेस त्यांनी स्वतःची आहुती देऊन आधी स्वराज्याची आणि स्वराज्याच्या पित्याची जान राखली होती. आधी आदिलशाही, नंतर दिल्लीकर मोघल, दोघेही त्यातलेच. बिचारा सालंकृत कोंडाणा या धर्मांध तावडीत अक्षरशः गुदमरला असेल. भाऊसाहेब, तुमचे आजवरचे शब्द म्हणजे आम्ही आज साक्षात आई भवानीचे शब्द मानले आणि यावेळेसही तुमचा शब्द पडू देणार नाही याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. आणि तशी वेळ जर पडलीच तर आम्ही जातीनिशी स्वतः ही मोहीम आमच्या हातात घेऊ. शिवा, आजवरचे हे स्वराज्य ज्या मराठमोळ्या मावळ्यांच्या निष्ठेवर चढत गेले त्या माझ्या निष्ठावंत शिलेदारांवर विश्वास दाखवावा. आपल्या मनीचे बोल त्यांनी न सांगता जाणले आणि प्राणपणाने जपले. भाऊसाहेब, हे आम्हाच ठाऊक नाही का? परंतु अचूक आणि एका वेळेत एका टप्प्यात कार्यक्रम करेल असा कोणतरी शूरवीर हवा. एकवार दरबारी मंडळी, खासा सरदार इत्यादींशी बोलून तरी बघा, काहीतरी मार्ग निश्चित निघेल. जशी आपली आज्ञा भाऊसाहेब. आम्ही तातडीने का बोलावणं पाठवलं याची माहिती असेलच तुम्हाला. आमच्या पाठीमागे स्वराज्याची, आमच्या प्रजेची काळजी घ्या
आम्ही एका मोहिमेवरती चाललोय. त्याची काय बी गरज नाही महाराज. तुम्ही फक्त बोट दाखवा. अहो मोहीम पत्ते झालीच म्हणून समजा. अहो मोहीम जोखमीची आहे म्हणून आम्ही स्वतःच या मोहिमेवरती जायचं ठरवलंय. काही गरज नाही. तुम्ही फक्त गडाचं नाव सांगा. मोहीम सत्य झाली म्हणून समजा. हा नुसता गड नाही, स्वराज्याचा स्वाभिमान आहे, प्राण आहे आणि आमचं या गडाशी फार जवळचं नातं आहे. राजा, तुम्ही फक्त गडाच्या नावाचं मोठी आमच्या कानाच्या शिंपल्यात टाका बघू. गड सत्य झाला म्हणूनच समजा. आम्ही सांगतो. किल्ले कोंढाणा. अहो कोंढाणा म्हणजे औरंगजेब बादशाच्या पगुटीवरचा तुरा उपटून आणायचा म्हणा की रे. म्हणूनच म्हटलं मोहीम जोखमीची आहे आणि आम्ही स्वतः जातीनिशी या मोहिमेवरती जायचं पक्क केले. अरे तानाजी, आपल्या रायबाचं लगीन आहे, त्याचा अवतण दाडायचं आलो होतो. आऊसाहेब, समध्याने यायचं. तानाजी, तुम्ही रायबाचं लगीन उरकून घ्या. आम्ही जातीनिशी कोंढाण्याच्या मोहिमेवरती जायचं पक्क केलं. का? अहो हे ताण्या जित्ता असताना तुम्हाला मोहिमेवर जायची गरजच आहे काय? हे ताण्या कोंढाणा जिंकून आणील. तानाजी, गडाची अवघड खोडी, किल्लेदाराचा दरारा, बंदोबस्त इत्यादी ठाऊक आहे ना आपल्याला? अहो आऊसाहेब, स्वराज्याच्या डावात महाराजांचा म्या लहानपणीचा खेळगडी आहे ना. कोंढाण्याचा बेकसूर जागता पहारा, गडाचा घेरा, भर डोंगरात भर जंगलात असलेल्या गस्तीच्या चौक्या समजा ठाव आहे मला. पण तानाजी, रायबाचं लगीन आहे, त्याची तयारी. अहो आता लगीन काढलंच आहे, त्या आधी लगीन कोंढाण्याचं काय रे गडांनो, आणि मग माझ्या रायबाचं. आता तुम्ही काय बी चिंता करू नका. मी निवड तुकडी घेऊन लगोलग कोंढाण्याच्या मोहिमेवर निघतो. आशीर्वाद द्या. हर 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 हर. आणि मग ठरलं. येतो नाच ठरल्याप्रमाणे गडावर एक एक करून हे मावळे वांद्रासारखे वर चढले. गडावरच्या गस्तीवाल्या शिपायांना चावून लागले आणि आमच्याला कळे ना की हे नेमकं कुणाची चावून लागले. हे भयंकर मराठी आले तरी कुठून आणि केव्हा? किल्लेदार उदयभान या अचानकच्या हल्ल्याची खबर मिळताच आश्चर्याने संतापाने बेभान होऊन ढाल तलवार घेऊन धावला. गडावरच्या हमजाने एकच कल्ला ओरडला आणि मावळ्याने हर हर महादेवची गर्जना केली. हर बेभान होऊन ढाल तलवार मराठ्यांच्या समजरी निर्धाराने बेड्या पेशा होऊन विजयगत फिरत होत्या. तानाजी, उदयभान दोघेही धडकलेल्या आणि वाऱ्याने सैरावरल्या कमालीच्या शौर्याने इतक्या त्या वादळी युद्धात झुंजणाऱ्या त्या पिसाळलेल्या दोन सिंहांची अचानक समोरासमोर गाठ पडले. पिसाळलेल्या दोन सिंहांची समोरासमोर गाठ पडली. धरणी हादरू लागली. गडगदा हलू लागला. जणू दोन प्रचंड हिमशिखरे एकमेकांवर कडारून कोसळली. तलवारीचे भयंकर घाव एकमेकांवर धडकू लागले. दोघेही जबरदस्त होते. कोण कोणावर भारी हे सांगणं कठीण. एकाला युद्ध, एकाला गड घ्यायचा होता, दुसऱ्याला घेऊन द्यायचा नव्हता. मुघलशाही, शिवशाही, सिंहासनावरची अटी तटीची झुंज, मशालीच्या नाचत्या प्रकाशात योद्धे शेंद्रासारखे दिसत होते. युद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत तलवारीची चवतळून चपळ झाली. रक्त थरथरू लागलं. डोळ्याचा पाटला लावताना तो तानाजीचा वज्राघाती तडाखा उदयभानला बसला आणि उदयभानचा शिलाघाती प्रहार तानाजीवर बसला. तानाजीवर बसला. तानाजी कोसळ
जगाच्या पाठीवर दोन योद्धे मरता मरता दोघांनाही स्वर्गात घेऊन दोन्ही महाप्रचंड शिखर एकदम एकाच क्षणी धरणीवर कोसळली. स्वतःच्या मरत्या क्षणी तानाजीनं राखून ठेवलेला शेवटचा गाव वैऱ्यावर घातला. एकाच क्षणी तुकडे तुकडे होऊन दोघे धरणीवर पडले. सुभेदार पडले तर धीर कचुकी देतात त्याचा भाऊ सूर्याजीनं मोठ्या धैर्याने शिकस्त केली. उरलेल्या हमशांचा पडशा वळला आणि किल्ला काबीज केला. गडावरती भगवा झेंडा फडकला. राजगडावरून गडावरच्या प्रत्येक हालचालीकडे टक लावून असलेल्या महाराजांना कोंड्यावरच्या हातभर उंचीची होळी पेटलेली दिसते. महाराज आनंदाने उद्गारले. गड आला, पत्ते झाली, पण लागली जासुदा करून सुभेदार पडल्याची बातमी आली. महाराजांना अतोनात दुःख झालं. 20 वर्ष सतत आईसारखे जपणूक करणारा सवंगडी अखेरचा डाव खेळून यश मागे ठेवून गेला. असं उमराव माग कधी झाला नाही, पुढे कधी होणे नाही. अढळपदी विरासन घालून बसला. राजांच्या मुखी सिंहगडावर ते अस्फुट शब्द बाहेर आले. पण माझा सिंह मात्र गेला. गड आला, पण माझा सिंह मात्र गेला. गड आला पण माझा सिंह गेला.
गरिजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरिजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरिजा महाराष्ट्र माझा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तटाराया भीमथडीच्या तटाराया यमुनेचे पाणी माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरिजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरिजा महाराष्ट्र माझा गरिजा महाराष्ट्र माझा गरिजा महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी नारायण आगरे यांच्या स्मरणार्थ